तुम्ही काय चला या ठिकाणी आपण मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये अनुभवाला मिळेल. त्यानंतर जे काही मान्यवर आले जे काही मान्यवर आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार सोहळ्याकडे वळणारच आहोत. या मॅच संपल्यानंतर आपण सत्कार सोहळ्याकडे वळणार आहोत. मेगा फायनलचा सामना कोणता संघ चॅम्पियन होणार. चला आपण मेगा फायनलला सुरुवात करतोय. या सामन्यांसाठी प्रत्येक प्रेक्षकांना मी विनंती करेल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. एका साईडने आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक काराव टीम त्याच्या अगेन्स्ट टीम असणार आहे ती लिटिल स्टार धारोळ टीम. 2 षटकांची लढत 2 षटकांमध्ये पॉवर प्लेचं षटक हे नसणार आहे आणि एकाच एंडने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खर तर मेगा फायनलचा सामना खेळण्यासाठी श्री सिद्धिविनायक काराव टीम आणि त्याच्या अगेन्स्ट टीम आहे लिटिल स्टार धारोळ टीम. दोन्ही टीमचे खेळाडू भरपूर चांगले आहेत. ही मॅच भरपूर चांगली होईल याच्यात मात्र शंका नाही आहे. जशी होईल मॅचला सुरुवात तसा पण आवाज ऐकू आमच्या मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ कर्जत गुंडगे या विभागातील चेतनजी बिरकट सरांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू. निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा आणि सर्व आदिवासी क्रांतीवीरांना देखील मानाचा मुजरा करून आपण जाऊयाच मेगा फायनलकडे. ज्याच्यासाठी केला होता हट्टास शेवटीही गोड व्हावा आणि तोच शेवट इथून गोड होत असताना प्रयत्नाचे बीज पेरले यशाचा वृक्ष बहरला आणि त्याचा गोडवा चाकत असताना आयोजकांना आपण पाहतोय ऑस्टिकच्या बाहेर चेंडू ऑफिशियल पंचांनी लाईन पाहिली आणि सांगितला की खराब लाईनवरती हा चेंडू फेकला गेलाय. अवंतर धाव जोडली जाईल. 2 षटकांची मॅच आहे सोनू. किती धावा करावा लागतील इथून काराव टीमचा जर विचार केला तर. खरं तर एकच सांगेन ना प्रथमेश सप्रा हा देखील खेळाडू चांगला आहे आणि लिटिल स्टार धारोळ टीमच्या विरोधात जर तुम्हाला जिंकायचं आहे तर मग 2 षटकामध्ये मिनिमम तुम्हाला 30 ते 35 धावा इथे उभ्या कराव्या लागतील. कारण तो देखील संघ खूप मोठा बल्लाढ्य संघ. जेव्हा जेव्हा या पंचकृषीमधील लिटिल स्टार धारोळ संघ एखादा टुर्नामेंट खेळण्यासाठी सज्ज होतोय ना तेव्हा तेव्हा मात्र धारोळकरांचा किती दरारा असतो हे समोरच्या टीमला निश्चित ठाऊक. बरोबर बोलला सोनू सर तुम्ही. जर धारोळ टीमच्या अगेन्स्ट जर तुम्हाला खेळायची असेल ना तर वेगळी ऊर्जा आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. कारण मागच्याच मॅचमध्ये धारोळ टीमने त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला दिलं आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. स्टप आउट होऊन केलेला फटका लॉंग ऑनला चेंडूला ट्रॅव्हल्स करत असताना एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावा देखील जोडल्या जातील आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि दरम्यान आपण जर पाहिलं तर ओम साई खडकी आयोजित मैत्री चषक 2025 मध्ये देखील श्री सिद्धिविनायक काराव टीमनं मी म्हणेन 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावला होता आणि तो सध्या तरी संघ मेगा फायनलसाठी लिटिल स्टार धारोळ टीमच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळतोय. बॉल सरळ चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दस्तक पे मस्तक ठोकाय सीधा सीमा पार षटकार.
खराब चेंडू होता, त्याला बाकवाट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं खेचलेला षटकार आपण पाहिला. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राकेश आणि प्रथमेश ही सलामीची जोडी आहे. सुरुवात मात्र चांगली केली आहे. पुढील चेंडू जितेंद्र यांचा, अगोटापाचा बॉल, फटका फसला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतात. चेंडू कॅरी होईल, संपवला जाईल. इथून फलंदाजाचा खेळ आणि दाही बसणार मित्रांनो. धावसंख्येला मेल. काय चाललाय क्रिकेटचा शानदार आणि रंगतदार खेळ. आणि या पण पाहतोय जिंदगी में जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो, और खेलने का मजा तब जब आता है जब हारने का रिस्क ना हो. मैदानाच्या आतमध्ये श्री सिद्धिविनायक कारो टीम फाईट करती आहे लिटिल स्टार धारो टीमला. इथून आपण पाहिलं राकेश भगत सध्या तरी मी म्हणेन स्वस्तामध्ये बाद झालाय. मोठा खेळाडू सध्या पबेलीच्या वाटेवरती जड पावलाने त्यांना परतीचा प्रवास करावा लागलाय. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सागर कांबडी, राकेश कांबडीचा मोठा बंधू. आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती जितेंद्र बॉलिंग ट्रॅकवरती येत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिला ओव्हर चालू असताना धावसंख्या दाफलकावरती बनवली गेली. 10 धाबा दाफलकावरती, 1 गडी बाद झालाय. 10 धावा फलकावरती. इथून मात्र अकोटापाचा बॉल होता, त्याला फुल करण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव एकवटली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फेकी केली गेले. तोपर्यंत दोन्ही फलंदाजाने 2 धावेचं अंतर पूर्ण केलं गेलं. चांगली सुरुवात आहे. 12 धावा फलकावरती आपण पाहतोय मित्रांनो. संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण असतं. जो तो स्वीकारतो ना तो पुढे जातो. योग्य नियोजन आणि श्रेष्ठ नेतृत्व असलं ना की हजारो तलवारींचं युद्ध सुद्धा एका वाघ नखावरती जिंकता येतं. हे छत्रपती शिवरायांनी करून दाखवलं आहे. या मॅच मध्ये पाहूया, या चमचमच्या ट्रॉफ्यावरती पाहूया कोण आपलं नाव कोरणार. कारण स्पर्धा पाहतोय ओम साई खडकी आयोजित ग्राम पंचायत अधिकारी चषक 2025चं शानदार आणि जानदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळते. अगदी कर्जत तालुक्यामध्येच नाहीये तर आदिवासी क्रिकेटमध्ये एक सर्वोत्कृष्ट आयोजन म्हणून नेहमीच आम्ही खडकीकरांचा उल्लेख करतो. सुनू एवढं जबरदस्त आयोजन आणि नियोजन असतो. आणि या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर ही धडपड चालू आहे. सध्या तरी आपण जर पाहिले गेले तर चॅम्पियन इज अ चॅम्पियन म्हटलं जातं ना. एखाद्या स्पर्धेमध्ये कोणता संघ रनरअप झाला याची चर्चा होत नाही आहे. स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण झाला याची चर्चा तुम्हाला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये ही चर्चा केली जाते. परंतु सध्या चर्चा कोणाची होईल, लिटिल स्टार धारोळ टीमची की श्री सिद्धिविनायक काराव टीमची. येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी डगमळत सुरुवात करत असताना श्री सिद्धिविनायक काराव टीम फलंदाज अडकणी बाद झालाय. प्रथमेश सप्रा डगआउटच्या रस्त्यावरती आलाय. सुशील गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉलवरती विकेटचं पतन झालं आणि एक चांगला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिला. अगदी जबरदस्त गोलंदाजी. मेगा फायनलची मॅच, पैसा वसूल मॅच. अगदी समोरच्या दिशेनं बॉल अगदी समोर ठेवला होता. ऑफिशियल पंचांनी पुन्हा एकदा लाईन पाहिली आणि सांगितलं की खराब लाईनवरती हा बॉल फेकला आहे. अवांतर धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने 13 धावा फलकावरती इथून जोडल्या जातील. तुम्हाला यावेळचा फटका चांगला आहे. चेहरे हे क्रीम आणि पावडरने नाहीये तर तुम्ही केलेल्या कार्याने ओळखले जातात. हेच मनोज मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना पहिल्याच बॉलवरती दहशत आणि दर्रा निर्माण करणारा हा होता षटकार ठोकडीजे. की बरसात होगी, घुटने टेक देगा और बॉलर अपने जीत की बारात होगी. फलंदाज आपण पाहतोय मनोज कांबडीच्या बॅट मधून एक षटकार आलाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली आहे तर 19 धावा दाफलकावरती आपण पाहतो. या ठिकाणी करायचं आहे. चला श्री सिद्धिविनायक कारो टीम आपण खूप उशीर करता जेणेकरून लिटिल स्टार धारोळ टीमला देखील अजून बॅटिंग करायची आहे. असं नको व्हायला की संध्याकाळच्या 17 जर अंधार पडला तर ती चर्चा होईल की अंधार होतं त्यामुळे बॅटिंग करू शकलो नाही आहे. आपण अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच हे चॅम्पियन ट्रॉफी कोण होणार हे पाहायचंय. निदा बॉलची सांगता याच दरम्यान पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी चांगला चेंडू आपण पाहिला. पुन्हा एकदा अगदी पुढे सरसावले होते.
एक डाव पूर्ण, थोडंसं बंबल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, 2 धावा, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान मनोजची चांगली रनिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा जोडल्या जातील आणि सांघिक धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावा फलकावरती जोडल्या जातात. जबरदस्त आयोजन आणि नियोजन खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणतात ना जीतने का मजा तभी आता जब हारने का रिस्क ना हो, परंतु या मैदानावरती आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सागर कांबडी थांबायला नाव घेत नाहीये, त्याच्या बाट मधून आलाय. लिटिल स्टार धारोळ टीमच्या विरोधात सुशील आगिवलेच्या विरोधात ठोकलाय सिक्सर. ठाणे आणि रायगडच्या सीमेवरती खडकी हे गाव, ठाणे आणि रायगडच्या सीमेवरती खडकी हे गाव. फलंदाज षटकार ठोकून सांगतोय की खडकीकरांनी आयोजन केलंय लय लय भारी, लय लय भारी आणि खूप खूप छान कडक जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपल्याला सुनू पाहायला मिळतोय. आयोजकांचं खऱ्या अर्थाने कौतुक करूया. पाहायला मिळेल मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल, याच्यात मात्र शंका नाही आहे. कारण मी चर्चा केली होती लिटिल स्टार धारोळ टीमच्या विरोधात, तर तुम्हाला जिंकायचं आहे, जर तुम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे तर मिनिमम तुम्हाला 25 ते 30 धावा इथे कुठून काढाव्या लागतील. आणि सध्या तरी श्री सिद्धिविनायक कारव टीमने धावसंख्या फलकावरती बनवली गेली आहे. तब्बल धावा झाल्यात 29. 30 धावसंख्येचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरेल लिटिल स्टार धारोळ टीम. श्री सिद्धिविनायक कारव टीम देखील कमी लेखून जमणार नाहीये. अंबरनाथ विभागातील दोन्ही संघ आज आमने सामने तुम्हाला पाहायला मिळतात. 12 चेंडू 30 धावा, प्रत्येकी षटक तुम्हाला 15.0च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती गाठावी लागेल. रफ अँड टफची मॅच होईल. यावरती आपण या चॅम्पियन ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल हे देखील काही क्षणातच तुम्हाला पाहायला मिळेल. श्री सिद्धिविनायक कारव टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, जेणेकरून अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच आपण या ठिकाणी तर आपण जर पाहिलं गेलं तर चॅम्पियनीचं चॅम्पियन कोण होणार हे निश्चित रूपाला आपल्याला पाहायला मिळेल. येणारा 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला रिझल्ट इथे पाहायला मिळणार. चला लगेचच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर करायची आहे. पहिल्या सत्रामध्ये सोनू आपण पाहिलं, कारव टीमची आक्रमक इनिंग आपण पाहिली आणि लिटिल स्टार धारोळ टीम समोर एक मोठं आव्हान उभं केलं आहे. 30 धावा कराव्या लागतील. चेतनजी पिरकड, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की लिटिल स्टार धारोळ टीमच्या विरोधात जर तुम्हाला जिंकायचं आहे तर तुम्हाला 25 ते 30 धावा कुठून काढाव्याच लागतील. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तेच घडलंय. 12 चेंडू 29 धावा इथे धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि 30 धाब्यांचं लक्ष घेऊन उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 12 चेंडू 30 धावसंख्येची गरज, परंतु जम्याची बाजू अजूनही एक आहे की एकाच एडनी या धावा होतात, परंतु फक्त तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे. आणि ते प्रयत्न कवी शेंडे आणि त्याच्या साथीनं जितेंद्र शेंडे हे दोन्ही खेळाडू शेवटच्या बॉल पर्यंत प्रयत्न करतील, याच्यात मात्र शंका नाही आहे. येणारे 12 चेंडू आणि 30ची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 30ची गरज असताना सलामीची जोडी कवी आणि त्याला साथ देत असताना जितेंद्र शेंडे मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय. तुमच्यावरती आक्रमण झालं आहे आणि त्याचं उत्तर आता देण्यासाठी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटकात आणण्यासाठी कोण होणार चॅम्पियन इज अ चॅम्पियन. लेट्स प्ले गेम ऑन शो द गुड गेम. पहिलाच बॉल लॉफ केलाय, परंतु चेंडू थांबणार नाहीये. कदाचित स्क्वेअर लेग रिजन मध्ये मी म्हणेन चेंडूला अडवलं गेलाय. स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज कवी शेंडे आपण पाहतोय, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. एक डाव जोडली जाईल आणि एक डावीच्या बरोबरीने अकाउंट देखील इथून चालू करत असताना मित्रांनो, सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष आहे ना स्वतःला करावा लागतो. अडचणीत कधीच आधार शोधू नका, तर स्वतःला भक्कम बनवा. आणि तेच करत असताना जितेंद्र शेंडे पाहू शकाल आपण या बॉलवरती संघर्षाचा शंखनाद करणारा हा येतोय जितेंद्र शेंडेच्या बॅटमधना तडाखेबंद षटकार. थँक्यू डेझा. फायनल कशी असावी तर फायनल अशी असावी. या मॅच मध्ये आपण पाहतोय, मी मगाशी तुम्हाला उल्लेख केला, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र शेंडे बायकर मॅन म्हणून ओळखला जाणारा सध्या तरी आक्रमकता करतोय. गोलंदाज सागर कांबडीवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय तेज तर्रार वेगवान गोलंदाजी. मी म्हणेन आता लिटिल स्टार धारोळ टीमच्या विकेट जरी आले नाहीयेत, परंतु जास्तीत जास्त आता चेंडू डॉट पर्सेंटेज टाकावं लागतील.
सध्या तरी आपण पाहतोय कॉन्सन्ट्रेट सध्या सागर कांबळीचं एकच आहे. जरी जितेंद्र शेंडेची विकेट आली नाहीये परंतु डॉट चेंडू हे जास्तीत जास्त इथून टाकावं लागतील. ओ टू द कॉम्बॉक्स चेतनजी पिरकर सर. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात. चेंडू मात्र सीमा रेषे पलीकडे 4 धावेसाठी. बिना प्रकाश के उजाला हो नहीं सकता, बिना दिल के कोई दिल वाला हो नहीं सकता. जो ना बजाए मेरे इस खेल के ताली, जो क्रिकेट का और क्रिकेट का दीवाना हो नहीं सकता. ठोक दीजिए आता. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र शेंडे करतोय. जबरदस्त बॅटिंग. पहा तुम्ही जितेंद्र शेंडे आणि कबीर शेंडे दोन्ही खेळाडू हार मानण्याला तयार नाहीये. चॅम्पियन इज अ चॅम्पियन कोण होणार हे पाहण्याकरिता आज मात्र प्रेक्षक वर्ग देखील ऑलआउट गर्दी आहे. जिथे जागा मिळाली तिथं प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो लॉफ केलाय कव्हर मध्ये ढकललाय परंतु चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रोक. मिळतील दाबा. 4 फलंदाज जितेंद्र शेंडे फायनलच्या सामन्यामध्ये ऑन फायर. 4 धाबा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ठोकलेला दर्जेदार चौकार आपण पाहतोय. जे आपल्या घामयाच्या शाईने मित्रांनो स्वप्न लिहितात ना त्यांच्या नशिबाची पाने ही कधीच कोरी नसतात. हे जितेंद्र शेंडे या मेगा फायनलच्या मॅच मध्ये सांगत असताना अगदी जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. 15 धाबा फलकावरती 30 धाबांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्या बात आहे मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र शेंडे चांगले बॅटिंग करतो आणि मैदानाच्या आतमध्ये जणू काही लॉंग ऑनला खेळाडू होते राकेश कांबळी. त्याच्या हाताला चेंडू ब्रश करून सरळ सीमा पार सिक्सर. बीता हुआ वक्त गवाही देना दे, बीता हुआ वक्त गवाही देना दे, पर आने वाला वक्त है ना सलामी जरूर देगा हे सांगणारा हा फटका होता. क्या बात आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धावाला 21 समीकरण राहिले. 6 बॉल 9 ची गरज जिंकण्याकरिता. कोणता पण खेळ खेळा पण आपल्या गावासाठी खेळा. आधी सिद्ध व्हा. लोक आपोआपच तुमचे नाव प्रसिद्ध करतील. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग सध्या तरी करतात. चला काराव टीम आपण चर्चा करू नका. काराव टीम आपण चर्चा करू नका. आपल्याकडे वेळ फारसा कमी आहे. कमी वेळामध्ये आपल्याला चॅम्पियनचं चॅम्पियन पाहायचंय. 5 मिनिटांच्या आतमध्ये कोणता संघ चॅम्पियन होणार हे पाहायचंय. 6 बॉल 9 ची गरज. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सागर कांबळीचा छोटा बंधू ज्याने शेवटच्या बॉलवरती केलेली चूक मी म्हणेन श्री सिद्धिविनायक काराव टीमला ती शेवटपर्यंत नडू शकते. जे स्वप्न आहे श्री सिद्धिविनायक काराव टीमचा ते स्वप्न मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल का. लिटिल स्टार धारोळ टीमच्या अगेन्स्ट ते खेळलेताच ते देखील मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. आणि आज जर श्री सिद्धिविनायक काराव टीमने हा सामना जिंकला तर याच क्रीडांगणावरती येणाऱ्या काही काळांमध्ये येणाऱ्या काही वेळामध्ये इतिहास घडला जाईल. 6 चेंडू 9 ची गरज. इथून मात्र फटका फसला आहे. एक टप्पा अखेरीस. पुन्हा एकदा चेंडू मात्र सीमा रेषा पार पार पार. या बॉलवरती देखील आलाय चौकार. संघर्षाची वाट तुम्हाला प्रज्वलित करावी लागेल आणि यशाच्या ज्वालामुखीला तुम्हाला मिठीत घ्यावं लागेल. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लिटिल स्टार धारोळ संघ एकच सांगेन लिटिल स्टार धारोळ टीम है घर में घुसती भी है और ठोकती भी है. सध्या मैदानाच्या आतमध्ये का बॅटिंग करतोय कबीर शेंडे त्यांच्या साथीनं जितेंद्र शेंडे. पुन्हा एकदा आपण पाहतो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्यावरती केलाय प्रहार. बॉल सरळ डीप फाईनला दन करत लगातारचा दुसरा चौकार. 4 चेंडू आणि 1 ची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 1 ची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गरज आहे बरस आहे. आणि या मेगा फायनलच्या मॅच मध्ये मात्र स्वतःच्या नावाचा आणि स्वतःच्या गावाचा डंका वाजवत असताना लिटिल स्टार धारोळला आपण पाहतोय. तुम्ही तयारीत ठेवायचं कोणता तरी संघ एक चॅम्पियन होणार आहे. फक्त 1 धावेपासून वंचित आहे. तो लिटिल स्टार धारोळ संघ चॅम्पियन कोण होणार या ठिकाणी ऑलआउट गर्दी. जिथे खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसले होते ते मात्र आज स्वतःच्या पायांवरती उभे झालेत आणि फक्त जल्लोष त्यांना पाहायचंय. त्यांना माहिती आहे 4 चेंडू 1 धाव आपल्यासाठी ही नथिंग आहे. आणि या मॅच मध्ये आपण खरं तर आपण पाहिलं गेलं तर लिटिल स्टार धारोळ टीमचं स्वप्न होतं याच क्रीडावरती गेले 15 वर्ष त्यांनी झिजवली आहे. परंतु आज ते ठिकाणी स्वप्न पूर्ण होईल का. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर स्ट्रोक झाला. 1 धाव कंप्लीट आणि चॅम्पियन झालंय. 15 वर्षानंतर
याच क्रीडांगणावरती जे स्वप्न होतं मी म्हणेन लिटिल स्टार दारोल टीमचं आणि ते स्वप्न मैदानाच्या आतमध्ये आज जणू काही साकार होत असताना पाहायला मिळालंय. लावलेला डीजे, सजलेला मंडप आणि क्रिकेट मधला विजय तुम्हाला नेहमी नाचूनच जात असतो. लिटिल स्टार दारोल